तर जय श्रीराम मित्रांनो, आम्ही चाललो होतो मालवणला. तर चंदूला आणि कुमारला कुठल्या तरी पाखराने धोका दिलता म्हणून गाणी म्हणत होते. तर संध्याकाळी 12 वाजता आम्ही पंढरपूर मध्ये पोहोचलो आणि विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. दर्शनाची आस कधी थांबायची नाही. उभ्या पंढरपूर मधून थेट आम्ही कोल्हापूरला निघालो आणि महालक्ष्मीचे दर्शन घेतले. आणि ग्रुपने एक महालक्ष्मी मंदिर कशी फोटो काढला. महालक्ष्मीचे दर्शन घेऊन आम्ही ज्योतिबा मंदिराकडे निघालो. तर आम्ही ज्योतिबाचे दर्शन घेतले आणि थेट मालवणच्या दिशेने निघालो. अशा रीतीने आम्ही पोहोचलो फोंडा घाट मध्ये. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील 7 नंबरचा घाट ओळखला जाणारा म्हणजेच फोंडा घाट. घाटात आम्हाला माकडे दिसले की लगेच आमच्या गाडीतले माकडे पळत सुटले. रस पेला म्हणलं तर माकडांना रस प्यायला बोलून आम्ही थेट पोहोचलो मालवण मध्ये. मालवण मध्ये रूम घेतली की लगेच महेशने खाण्यावर तावा मारला. थोडा आराम करून आम्ही लगेच समुद्राच्या दिशेने वाटचाल केली. पोरं बोटीत बसायला खूप उतावळे झालते. तर बोटवाल्याला आम्ही 2000 रुपये देऊन 7 पॉइंट बघायला चाललो. तर चंदूला KGF मधला रॉकी बाय असल्यासारखे वाटत होते. तर कुमार भाऊचा विषय खोल होता. बोटिंग करून परत रूमवर आलो. गणाला काय झोप सहन होत नव्हती. गणा झोपला. पण डेगाभाऊला दम निघतोय. डेगाभाऊ लागला गणाची चेष्टा करायला. पण गणा काय टाकून आल्यासारखा झोपला होता. आमची रूम बीचच्या कडेला असल्यामुळे सगळे झोपल्यावर महेश आणि मी 2 जण बीचवर खेळायला गेलो. पण तेवढ्यात महेश भाऊ अंगात भूत शिरल्यासारखे करायला लागले. पण महेशचे आणि माझे एडे ताळे काय संपणार. रूम वरती आम्ही सगळे तारकर्ली बीचवर जायची तयारी करू लागलो. गाडीत गाडी पास करून आम्ही पोहोचलो तारकर्ली बीचवर. मग काय लागली कशी बी येड्या वाकड्या उड्या हाणायला. ही एकामेकाच्या लोकांनी बसून लागली एकामेकाला ढकलायला. पण तेवढ्यात महेश भाऊ पाण्यात डोक्यावर घेतले. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. इस फनकार ने तो खुदा की कुदरत को ही बदल कर रख दिया. इस कारीगर को हम 5 लाख नहीं 50 लाख देंगे. संध्याकाळी जेवणाचा आनंद घेतला आणि दुसऱ्या दिवशी सिंधुदुर्ग किल्ल्याकडे रवाना झालो. बोटिंगचे तिकीट काढले आणि सिंधुदुर्ग किल्ल्याकडे निघालो. अपनी है जो गाथा अब है समय सुनाता. सबको है ये बताता कैसे सुख हमने पाता. आमची टीसी झाली आता रिकामी. आता आम्ही चाललो घराकडे.